सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. चोरीस गेलेला 1,92,000चा मुद्देमाल जत पोलिसांकडून तक्रारदारांना परत. जत पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी विविध चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून जप्त केलेला एकूण 1,92,000 रुपयांचा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत केला. या कारवाईमुळे चोरीस गेलेल्या वस्तू व रोख रक्कम पुन्हा तक्रारदाराच्या ताब्यात मिळाली आहे. जत तालुक्यातील बिळोरी येथील अण्णासाहेब बसगोंडा चौधरी हे 12 मे 2026 रोजी दुपारी कुटुंबासह शेतात काम करण्यासाठी गेले होते. काम आटोपून घरी परतल्यानंतर घरातील हॉलमध्ये ठेवलेले त्यांच्या पत्नीचे विवो कंपनीचा मोबाईल, रिअलमी कंपनीचा मोबाईल तसेच सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 271/2026 भारतीय न्याय संहिता 2013 चे कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी राजेंद्र गणपती केदार वय 41 राहणार डोणस तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेले 2 मोबाईल व सोन्याचे मंगळसूत्र असा सुमारे 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा जप्त मुद्देमाल आज फिर्यादी अण्णासाहेब चौधरी यांना परत करण्यात आला. दरम्यान जत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 303/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 305 अ, 331(4) अन्वये दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली 1,52,000 रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी आरोपी बबन जाधव वय 25 राहणार ढासेवाडी मदने वस्ती कटफळ तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्याकडून जप्त केली होती. सदर रोख रक्कम फिर्यादी सुभाष संभाजी कोडलकर वय 24 वर्ष मॅनेजर डिलिव्हरी लिमिटेड मॅनेजर राहणार वळसंग यांना परत करण्यात आली. जत पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेल्या या दोन्ही कारवायांमध्ये 40,000 रुपये किमतीच्या मुद्देमाल, 1,00,000 रुपये, 52,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1,92,000 रुपयांचा चोरीस केलेला मुद्देमाल तक्रारदारांच्या ताब्यात परत करण्यात आला. जत पोलिसांच्या तपासामुळे चोरीच्या घटनांचा छडा लावून नागरिकांचा मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.